नारळी पौर्णिमा, ज्याला नारळ पौर्णिमा असेही म्हणतात, ती श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते, जी रक्षाबंधनाची देखील एक संधी आहे. परंतु भारतातील इतर भाग भावंडांच्या बंधनाचा सन्मान करत असताना, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासेमार समुदायांसाठी या दिवसाचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कोकण प्रदेशात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणारा नारळी पौर्णिमा हा सण महासागरांचे देवता भगवान वरुण यांना समर्पित आहे. या दिवशी मच्छीमार समुद्राची पूजा करतात, नारळ अर्पण करतात आणि त्यांचा समुद्र पर्यटन हंगाम सुरू होताना सुरक्षितता आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मागतात. नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते? नारळी पौर्णिमेला नारळाचे पवित्र महत्त्व आहे. भक्त समुद्रात नारळ अर्पण करून वरुण देवाची पूजा करतात. असे मानले जाते की या विधीमुळे समुद्रदेव प्रसन्न होतो आणि तो मच्छीमारांना सुरक्षितता, शांत समुद्र आणि भरपूर मासेमारीचे आशीर्वाद देतो. पारंपरिक मान्यतेनुसार श्रावण पौर्णिमेला समुद्राची पूजा केल्याने मच्छीमार समुदायाचे वादळ आणि इतर सागरी दुर्दैवांपासून संरक्षण होते. हा उत्सव नवीन मासेमारी आणि सागरी व्यापार हंगामाची सुरुवात देखील दर्शवितो, कारण मान्सूनचे वारे बदलू लागतात, ज्यामुळे समुद्र नौकानयन आणि मासेमारीच्या क्रियाकलापांसाठी अधिक अनुकूल बनतो. नारळी पौर्णिमा 2025 तारीख आणि पूजा मुहूर्त. 2025 मध्ये नारळी पौर्णिमा 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरी केली जाईल. श्रावण पौर्णिमा सुरू 8 ऑगस्ट 2025 दुपारी रात्रीचे 2:12 वाजता. श्रावण पौर्णिमा संपेल 9 ऑगस्ट 2025 दुपारी रात्रीचा 1:24 वाजता. पूजा मुहूर्त सकाळी 7:27 सकाळी, 9:07 सकाळी. दुपारी दुपारचे 12:26 दुपारी रात्रीचे 2:06. हे पूजा मुहूर्त नारळी पौर्णिमेचे विधी करण्यासाठी आणि समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी आदर्श आहेत. नारळी पौर्णिमा कशी साजरी केली जाते? नारळी पौर्णिमेचा उत्सव विधी, संगीत आणि नृत्यात खोलवर रुजलेला आहे. किनारी समुदाय हा दिवस कसा साजरा करतात ते येथे आहे. भक्तीचे प्रतीक म्हणून आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी नारळ समुद्राला अर्पण केले जातात. पारंपरिक पदार्थ, विशेषतः गोड नारळाचा भात, कढीपत्तासोबत बनवला जातो आणि त्याचा आस्वाद घेतला जातो. मच्छीमारांच्या उपजीविकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बोटींची पूजा केली जाते. कुटुंबे सामुदायिक मेजवानी, प्रार्थना आणि समुद्राच्या आत्म्याचा सन्मान करणाऱ्या उत्सवांसाठी एकत्र येतात. समुद्राला नारळ का अर्पण केले जातात? हिंदू धर्मात नारळ हे जवळजवळ सर्व धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे एक पवित्र फळ मानले जाते. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करणे हे प्रतिकात्मक आहे. ते सुरक्षित, सुरळीत आणि यशस्वी पाण्यावरील प्रवासासाठी प्रार्थना दर्शवते. 2025 ची नारळी पौर्णिमा हा केवळ एक उत्सव नाही, तर ती एक आध्यात्मिक परंपरा आहे जी निसर्ग आणि किनारी समुदायांमधील खोल नाते दर्शवते. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील मच्छीमारांसाठी हा दिवस कृतज्ञता, प्रार्थना आणि नवीन सुरुवातीचा आहे, ज्याच्या केंद्रस्थानी समुद्र आहे.